नमस्कार मंडळी. सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे, महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकरी कर्जमाफीची. आणि साहजिकच अनेक प्रश्नही आहेत. म्हणजे नक्की कोणाचं कर्ज माफ होणार, सरकार नेमकं काय करतंय, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्यासाठी आपली तयारी काय हवी. चला तर मग ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण अगदी सोप्या शब्दांत समजून घेऊया. हो, सगळ्यात मोठा आणि कळीचा प्रश्न तोच आहे की कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. म्हणजे सरकारच्या हालचालींपासून ते शेतकऱ्यांनी कोणती कागदपत्र तयार ठेवायची इथपर्यंत प्रत्येक टप्पा आपण बारकाईने पाहू. तर ही सगळी प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण 5 टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी ही कर्जमाफीची चर्चा अचानक सुरू कशी झाली, मग सरकारची ॲक्शन प्लॅन काय आहे, तिसरं म्हणजे कोणाकोणाचा विचार केला जातोय, चौथं आपली स्वतःची तयारी काय असली पाहिजे, आणि शेवटी अंतिम टप्प्यात नेमकं काय होणार आहे यावरही आपण बोलूया. चला तर मग सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून. ही कर्जमाफीची चर्चा अचानक इतकी जोरात का सुरू झाली, तर यामागे केवळ अफवा नाहीत हे लक्षात घ्या. यामागे आहे सरकारची एक मोठी आणि खूप वेगवान कारवाई, जी थेट प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनावर परिणाम करणारी आहे. तर मग ही कारवाई नेमकी आहे तरी काय, पाहूया आपला दुसरा मुद्दा, शासनाची कृती योजना. हो, हे फक्त बोलणं नाहीये, तर सरकारने खरोखरच एक अधिकृत प्रक्रिया सुरू केली आहे. बघूया ही प्रक्रिया कशी सुरू झाली आणि जिल्हा स्तरावर काय आदेश गेले आहेत. हे बघा, ह्याची एक प्रॉपर टाईमलाईन आहे. सगळ्यात आधी 30 ऑक्टोबर 2025ला सरकारने शेतकरी कर्ज निवारणासाठी एक समिती नेमली, आणि त्यानंतर 20 जानेवारी 2026 रोजी सहकार आयुक्तांनी शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचा एक औपचारिक आदेशच काढला. म्हणजे काय, तर ही प्रक्रिया आता अधिकृतरित्या आणि खूप वेगाने सुरू झाली आहे. आणि याचं गांभीर्य इथून लक्षात येतं की यवतमाळ, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि अगदी अहिल्यानगर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये माहिती गोळा करण्याचं काम अक्षरशः युद्धपातळीवर सुरू आहे. याचाच अर्थ आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. बरं, ही माहिती मंत्रालयापर्यंत पोचते कशी, तर त्याचा हा एक ठरलेला मार्ग आहे. बघा, सगळ्यात आधी शेतकऱ्यांकडून माहिती जाते त्यांच्या स्थानिक सोसायटीकडे. मग सोसायटी ती माहिती पुढे जिल्हा बँकेला पाठवते. जिल्हा बँक ही सगळी माहिती एकत्र करून लीड बँकेकडे देते, आणि तिथून मग हा सगळा डेटा थेट राज्य मंत्रालयाकडे जातो, जिथे खरा निर्णय होणार आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, कोणाचा विचार केला जातोय. कारण इथेच अनेकांचा एक मोठा गैरसमज होतोय, आणि हा गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे, कारण याचा थेट परिणाम पात्रतेवर होऊ शकतो. तर तो गैरसमज काय आहे? लोकांना वाटतंय की फक्त थकबाकीदार शेतकऱ्यांचीच माहिती मागवली जाते. पण थांबा, खरी गोष्ट ही आहे की सरकार थकबाकीदार शेतकऱ्यांची तर माहिती घेतच आहे, पण त्याचबरोबर जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरत आहेत त्यांचीही माहिती गोळा करत आहे. हो, दोन्ही गटांची. आणि हा या योजनेतला एक खूप मोठा बदल ठरू शकतो. आणि हे काही वरवरचं काम नाही आहे. सरकार या दोन्ही गटांची, म्हणजे थकबाकीदार आणि नियमित कर्जदार, या दोघांचीही गेल्या 3-4 वर्षांची संपूर्ण माहिती तपासत आहे. याचा अर्थ खूप सखोलपणे याचा आढावा घेतला जातोय. बरं, आता येतोय चौथा मुद्दा, शेतकऱ्यांची अत्यावश्यक तयारी. आतापर्यंत आपण पाहिलं की सरकार काय करते, पण या सगळ्यात एक शेतकरी म्हणून आपली जबाबदारी काय? इथून पुढचे टप्पे हे एका महत्त्वाच्या मिशनसारखे आहेत, ज्यात अजिबात चूक करून चालणार नाही. हे वाक्य अगदी मनात कोरून ठेवा. एक छोटीशी चूक, कागदपत्रांमधली एखादी त्रुटी किंवा माहिती द्यायला झालेला थोडा उशीर आपल्याला या योजनेतून बाहेर काढू शकतो. त्यामुळे आता खूप जास्त सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. मग करायचं काय आहे? तर ही एक चेकलिस्ट आहे जी प्रत्येक शेतकऱ्याने पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यात आधी आपल्या सोसायटीला तातडीने भेट द्या. आपलं KYC अपडेट आहे का ते तपासा. आपला फार्मर ID सादर करा, आधार नंबर द्या, आधार लिंक असलेल्या बँक पासबुकची एक प्रत द्या, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपली ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे याची खात्री करा. ही सगळी कागदपत्रं अगदी अचूक आणि तयार हवीत. आता प्रश्न येतो की ही सगळी कागदपत्रं इतकी महत्त्वाची का आहेत? कारण सरकार ॲग्रीस्टॅक आणि आधारच्या मदतीने या सगळ्याची ऑनलाईन पडताळणी करणार आहे. ॲग्रीस्टॅक म्हणजे काय, तर शेतीशी संबंधित माहितीची एक डिजिटल सिस्टम. यातून तुमच्या नावावर जमीन किती आहे, उत्पन्न काय, पिकांची नोंदणी झाली आहे का, आणि या आधी कधी कर्जमाफीचा फायदा मिळालाय का, या सगळ्या गोष्टी बारकाईने तपासल्या जाणार आहेत. आणि आता आपण आलोय शेवटच्या 5व्या टप्प्यावर. समजा ही सगळी माहिती सरकारकडे जमा झाली, मग पुढे काय? ही प्रक्रिया नेमकी कशी पूर्ण होणार आहे हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा, सगळ्या जिल्ह्यांमधून आलेला हा प्रचंड डेटा मंत्रालयात एकत्र केला जाईल. मग तिथे त्याचं विश्लेषण होईल, त्याचं फिल्ट्रेशन होईल. म्हणजे काय, तर ठरलेल्या निकषानुसार पात्र कोण आणि अपात्र कोण हे वेगळं केलं जाईल. अंतिम यादी बनवण्याचं काम ह्याच टप्प्यावर होणार आहे. आणि ही आहे ती डेडलाईन जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यापर्यंत पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी निश्चित होण्याची दाट शक्यता आहे.
म्हणूनच आपली सगळी तयारी त्याच्या खूप आधीच पूर्ण झालेली असली पाहिजे. शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. सरकार युद्धपातळीवर काम करतंय, एप्रिलपर्यंत याद्या तयार होतील, हे सगळं ठीक आहे. पण ही संपूर्ण प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी खरोखरच पारदर्शक राहील का, न्यायपूर्ण ठरेल का, यावर विचार करायला हवा, नाही का?